विद्यार्थ्यावरती दाखल झालेले 100+ गुन्हे एकदम मागे. मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय. पण या आंदोलनामागे पाकिस्तानातून चालवली जात होती 500 फेक अकाउंट्स. सायबर सेलने केले खुले. सुप्रीम कोर्टाचा दणका, पोलिसांच्या धमक्या आणि विद्यार्थ्यांचा विजय, हे सर्व याच व्हिडिओत. कारण यात आहे राजकारण, कायदा आणि देशद्रोहाचे थर. थांबू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत, ज्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये, राजकारणात आणि प्रशासनात एकच खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही काळापासून स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक प्रकरण आणि विविध शैक्षणिक मुद्द्यावरून देशभरात तरुणांचा असंतोष पाहायला मिळाला. कॉकरोच जनता पार्टी, ज्याला आपण सीजेपी म्हणतो, त्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनावर आता एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर आणि वाढत्या दबावामुळे महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेत आंदोलक विद्यार्थ्यावरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. पण याच आंदोलनाच्या आडोशाने सोशल मीडियावर काय चालले होते, परदेशातून कोणती षडयंत्रे रचली जात होती आणि 500हून अधिक फेक अकाउंट्सवर सायबर सेलने कशी कारवाई केली, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात राजकारण, कायदेशीर बाजू आणि सायबर सुरक्षेचे अनेक थर उलगडणार आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. नेमके काय होते आणि सीजेपीची आक्रमक भूमिका? मित्रांनो, मूळ प्रकरण समजून घेऊया. नीट परीक्षा फुटी प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनावरती थेट शिक्षण मंत्र्यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्र कसा पेटला होता. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह अनेक शहरात विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. राजधानी मुंबईत तर हे आंदोलन अधिक तीव्र झाले. शिवाजी पार्क, माहीम, दादर, वरळी, सायन आणि वडाळा टीटी पोलीस ठाण्यात एकूण 13 FIR नोंदवण्यात आल्या आणि तब्बल 100हून अधिक आंदोलकावरती गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. यावर सीजेपीने अत्यंत आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषद घेतली आणि गंभीर आरोप केला की केंद्र सरकार एकीकडे आंदोलनावर कारवाई न करण्याचे आश्वासन देते आणि दुसरीकडे महाराष्ट्रात विद्यार्थ्यावरती गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केली आहे. जर सरकारने हे गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन दिले नाही तर देशभरातील तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील, असा थेट इशाराही संघटनेने दिला होता. मग सर्वोच्च न्यायालयाने आदेश आणि राज्याची भूमिका काय होती पहा. जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा कोर्टाने यावर अत्यंत कठोर पावले उचलली. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्र सरकारसह दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांना नोटीस बजावली. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले की अल्पवयीन मुलांची सुटका करा. आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या 18 वर्षाखालील मुलांना तात्काळ सोडून देण्यात यावे. नंबर 2 म्हणजे सक्तीची कारवाईस प्रतिबंध केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा कोणताही जुना गुन्हेगारी इतिहास नाही त्यावर कोणतेही दंडात्मक किंवा कठोर सक्तीची कारवाई केली जाऊ नये. नंबर 3, डिजिटल पुराव्यांची सुरक्षा. पोलिसांच्या लाठीचार्जचे सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन फुटेज आणि डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून निष्पक्ष चौकशी होऊ शकेल. या राष्ट्रीय पातळीवरील घडामोडीनंतर आणि सुप्रीम कोर्टाच्या दबावानंतर राज्य सरकारांना आपली भूमिका बदलणे भाग पडले, ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळाला. आणि आता येतो तो सर्वात महत्वाचा आणि दिलासादायक भाग, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला अत्यंत महत्वाचे निर्देश दिले आहेत. वृत्तपत्रात आलेल्या अधिकृत वृत्तानुसार दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनासाठी महाराष्ट्र जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते आणि पोलिसांच्या कारवाईत ज्यांच्यावर किरकोळ गुन्हे दाखल झाले होते ते सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या महत्वपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कारण या किरकोळ गुन्ह्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवासावर आणि भविष्यातील करिअरवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे. हा विद्यार्थ्याच्या दृष्टीने एक मोठा विजय मानला जात आहे. आता सोशल मीडियावरील 500 फेक अकाउंट सायबर सेलचा बडगा. पण मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाची एक काळी बाजू देखील आहे जी दुर्लक्षून चालणार नाही. आंदोलनाच्या नावाखाली समाजात संभ्रम पसरवणारे किंवा दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि चक्क केंद्रीय मंत्र्यांचे बनावट म्हणजे AI जनरेटेड व्हिडिओ प्रसारित करण्याचे मोठे षडयंत्र या काळात उघडकीस आले. महाराष्ट्र सायबर सेलने केलेल्या सखोल तपासात असे निष्पन्न झाले की परदेशातून विशेषतः पाकिस्तानातून संचालित केली जाणारी 500हून अधिक सोशल मीडिया खाती या खोट्या प्रचारात सक्रिय होती. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडणे वेगळे, पण या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन देशात अशांतता पसरवून पाहणाऱ्या या 500हून अधिक बनावट सोशल मीडिया अकाउंट्सवर आता महाराष्ट्र सायबर सेलने अत्यंत कठोर कारवाई कायदेशीर करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओचा निष्कर्ष असा येईल की पार्श्वभूमीत तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यावरील किरकोळ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांचे करिअर सुरक्षित झाले आहे. तर दुसरीकडे आंदोलनाचा गैरफायदा घेऊन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या देशविघातक आणि फेक सोशल मीडिया अकाउंट्सवर सायबर सेलने कठोर बडगा उगारला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या संपूर्ण भूमिकेवर आणि निर्णयावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.